संपूर्ण भारत देशामध्ये 79वा स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। संपूर्ण जुन्नर तालुक्यात सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील महिलाराज केवाडी या गावामध्ये माजी ग्रामपंचायत शिपाई कैलासवासी मुरलीधर गोविंद लांडे यांच्या विधवा पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या निमित्ताने केवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच माई अमोल लांडे यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श उभा केला आहे। त्यांनी गावातील सर्व विधवा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। त्या सोहळ्यामध्ये प्रत्येक महिलेला गृहोपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात, समाजामध्ये विधवा महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांनासुद्धा इतर महिलेप्रमाणे आपले आयुष्य जगता यावे, त्यांना कोणतीही अपमानास्पद वागणूक मिळू नये, तसेच त्यांनासुद्धा मान सन्मानाने समाजामध्ये जगता यावे, यासाठी आमच्या महिला ग्रामपंचायतने टाकलेले हे पाऊल आहे। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक या सर्व महिला आहेत। आम्ही सर्व महिला असल्यामुळे महिलांच्या मान सन्मानासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत आहोत। महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये विधवा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात यावा व त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, हीच सदिच्छा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बोलताना सरपंच माई लांडे यांनी व्यक्त केली। यावेळी उपसरपंच वेणुबाई लांडे, ग्रामपंचायत सदस्य सविता लांडे, सुनीता लांडे, कोमल चढर, वर्षा लभांडे, सारिका लांडे, ग्रामसेवक राजश्री वाळकोळी, तंटामुक्ती अध्यक्ष जयराम लांडे, उपाध्यक्ष चिंतामण मुंढे, माजी उपसरपंच चिमाजी लांडे, राजाराम लांडे, जिल्हा परिषद व शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी व सर्व ग्रामस्थ महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क, केवाडी।